शांत झोपेची गोष्ट. मुंगी, गवत टोळ आणि बदलणारा ऋतू. हळूहळू शांत व्हा. एक दीर्घ श्वास घ्या आणि अलगद सोडा. पुन्हा एकदा श्वास आत आणि बाहेर. तुमचं शरीर सैल होत आहे. खांदे हलके होत होत आहे. डोळे हळूहळू मिटत आहेत. तुमचं मन शांत, स्थिर, निवांत होत आहे. रात्र अलगद पसरत आहे. चंद्र आकाशात मऊपणे चमकत आहे. थंड वारा तुमच्या चेहऱ्यावरून हलके फिरतो आहे. आता सगळं सोडून द्या. फक्त ऐका आणि हळूहळू या गोष्टीत हरवून जा. एक शांत हिरव्यागार माळरानावर सूर्य उबदार किरण टाकत होता. गवत हलके हलके डुलत होतं. वाऱ्यात त्याचा मऊ आवाज येत होता. फुलं मंद सुगंध सोडत होती आणि वातावरण एक हलकी आनंदाची लहर होती. त्या माळरानावर एक गवत टोळ राहत होता. तो आनंदी होता, मोकळा होता आणि त्याला गाणं खूप आवडत होतं. तो दिवसभर गात असे, उड्या मारत असे आणि त्या सुंदर दिवसाचा आनंद घेत असे. त्याच माळरानावर एक छोटी मुंगीही राहत होती. ती शांत होती, मेहनती होती आणि नेहमी काहीतरी गोळा करत असे. सूर्य उगवत असे आणि गवत टोळ गाणं सुरू करत असे. वाऱ्यासोबत त्याचा आवाज पसरत असे, हलका, आनंदी. तो म्हणायचा, किती सुंदर दिवस आहे. कशाला काम करायचं. दूर मुंगी शांतपणे चालत असे. ती एक एक धान्य उचलत असे, हळूहळू, न थांबता. गवतटोळ तिला पाहत असे आणि हसत असे. इतकी मेहनत कशाला. सगळं तर भरपूर आहे. वाऱ्यात हलकी ऊब होती. आकाश निळ होतं. मुंगी काही बोलत नव्हती. ती फक्त आपलं काम करत होती. दिवस पुढे जात होते. सूर्य उबदार होता आणि माळरान आनंदी होतं. गवतटोळ गात राहिला, उड्या मारत राहिला. मुंगी मात्र शांतपणे आपलं काम करत राहिली. हळूहळू आकाशात बदल दिसू लागला. वाऱ्यात थोडी थंडी आली. सूर्य थोडा मऊ झाला. पानं हलकी गळू लागली. गवतटोळ अजूनही गात होता, पण आता त्याचा आवाज थोडा मंद झाला. आणि मग एक दिवस थंड हवा पसरली. माळरान कोरडं झालं. फुलं कमी झाली. अन्न कमी झालं. गवतटोळ शांत बसला. त्याने आजूबाजूला पाहिलं. आता काहीच सहज मिळत नव्हतं. त्याला थोडी चिंता वाटली. तो हळूहळू चालत मुंगीच्या घराजवळ आला. मुंगी आत शांत बसली होती. तिच्याकडे साठवलेलं अन्न होतं आणि एक सुरक्षित जागा होती. गवतटोळ दाराशी थांबला. त्याच्या मनात एक जाणीव आली. तो काही बोलला नाही. तो फक्त शांत उभा राहिला. मुंगीने दरवाजा उघडला आणि शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. त्या क्षणी कोणताही राग नव्हता, कोणतंही हसू नव्हतं. फक्त एक साधी शांत समज होती. ऋतू बदलतात, वेळ बदलतो आणि जे आपण आज करतो
ते उद्या आपल्याला आधार देतं. गवतटोळ हळूहळू बसला. त्याने डोळे मिटले. तो आता शांत होता. त्याला कळत होतं की आनंद चांगला आहे, पण तयारी ही तितकीच महत्वाची आहे. आता सगळं शांत आहे. थंड हवा अलगद वाहत आहे. रात्र पुन्हा स्थिर झाली आहे. तुमचं मनही आता त्या शांत माळ राहण्यासारखं होत आहे. काहीही घाई नाही, काहीही ताण नाही, फक्त शांतता. श्वास हळू करा, आत आणि बाहेर. आता शांतपणे डोळे मिटा. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही निवांत आहात. जसं त्या शांत रात्रीतलं माळरान, तसंच तुमचं मनही हलके, स्थिर आणि शांत होत आहे. हळूहळू गोड झोप जवळ येत आहे. शांत, खोल, आरामदायक झोप. आणि आता तुम्हाला गोड झोप लागेल. शुभरात्री.